त्यानंतरच आपण या वर्ल्ड रेकॉर्डला एलिजिबल आहोत की नाही ते कळणार आहे. आपण सगळी तयारी करून ठेवलेली आहे, मेडल, सर्टिफिकेट, एव्हरीथिंग इज रेडी. पण रेडी व्हायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की आपलं हे सर्टिफिकेशन पक्कं व्हावं. आपण आपलं प्रेझेंटेशन, आपले मॉडेल्स, आपलं जो संयम आहे, पुन्हा पुन्हा मी संयम म्हणते, पेशन्स. कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की आम्ही इथे बसून आहोत, आम्ही बोर झालो आहोत. तर हा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नाहीये, तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगायला मला आवडेल. कारण हा इतका मोठा इव्हेंट आहे, आपण त्याला थोडंसं हलक्यात घेत आहे म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण काही तास असेच बसलेलो आहोत. तर ते असेच नाही, त्याची नोंद घेतली जाते. काल जे काही केलं गेलं ते सगळं एक ट्रायल किंवा एक रंगीत तालीम असं होतं. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्हाला तुमच्या मॉडेल्सना या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे आणि सज्ज व्हायचं आहे या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटसाठी. थोड्याच वेळात सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी येतील, तुमचं कौतुक करतील. मात्र आम्ही बोर होत आहे किंवा थोडंसं ना आपण या रेकॉर्ड्स, जे मोठे रेकॉर्ड सेट करतात ना, त्याचे काही गोष्टींमध्ये आपल्याला आपलं हे साधं काम नाहीये. त्यामुळे तुम्ही जो तुमचा वेळ इथे घालवलाय, इट्स इन्व्हेस्टमेंट टू ब्रेक दिस वर्ल्ड रेकॉर्ड. ती एक इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या वेळेची जी तुम्ही इथे दिलेली आहे. तुमचं इथे असणं या रेकॉर्डचा एक भाग आहे. तुमचं इथे असणं इज अगेन पार्ट ऑफ दिस वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट. तुमचा वेळ वाया जात नाहीये, तुम्ही रेकॉर्ड सेट करत आहात. ठीक आहे? ओके फॉर एव्हरीवन? से येस और नो? धन्यवाद. थोड्याच वेळात आता एक महत्त्वाची सूचना आहे. मी जसं म्हटलं की तुमचं इथे असणं या पार्टचा एक मोठा भाग आहे. मात्र तुमचं कसं असणं, तुम्ही आत्ता काहीतरी रॅपरमधून खाल्लंय ते बाजूला टाकलंय, अजिबातच नाही. तुमच्याकडून तुम्ही काही फुलं आणली आहेत किंवा काही आहे ते आजूबाजूला पडलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या मॉडेलच्या आजूबाजूला किंवा टेबलच्या किंवा खुर्चीच्या आजूबाजूला काही कचरा तर पडलेला नाहीये ना, याची कृपया सगळेजण काळजी घ्या. थोडंसं वाकून बघा, इकडे तिकडे बघा. डिस्को टेप, 2 वे टेप चिटकवलेले असतील तर त्याचे सिंगल साईड काही ठिकाणी पडलेले आहेत. या सगळ्या गोष्टी सुद्धा मायन्यूटली ऑब्झर्व केल्या जात आहे. मंडळी, सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सुद्धा विनंती की प्लीज हे एकदा चेक करा. कुठे कुठलाही प्रकारचा कचरा तो तुम्ही केलेला नसेल तरीही आपण आपला हा रेकॉर्ड इव्हेंट सक्सेसफुल व्हावा म्हणून ती काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा कचरा, कुठल्याही प्रकारचा शॅबीनेस आपल्या आजूबाजूला नको. एक छान, प्रसन्न, सात्विक, सुंदर आणि शैक्षणिक असं वातावरण आपल्याला या संपूर्ण आयोजनामध्ये ठेवायचं आहे. थोड्याच वेळात रिफ्रेशमेंट्स, थोड्याच वेळात रिफ्रेशमेंट तुम्हाला मिळेल. आणि सूचना अशी आहे की सगळे ऐकताय डिस्कॉर्नर, रिफ्रेशमेंट तुम्हाला आज तुम्ही जिथे आहात तिथेच दिलं जाणार आहे. तुम्हाला आज बाहेर जायची गरज नाही आहे. आपला समारोपाचा इव्हेंट किंवा मान्यवर येण्याच्या आधी आपण आपलं रिफ्रेशमेंट प्रॉपर घेऊन पुन्हा आपल्या मॉडेल्सना प्रेझेंट करण्यासाठी मॉडेल्सच्या आजूबाजूला सज्ज व्हायचं आहे, ही विनंती नाही आहे. आणि तिथे गर्दी आहे म्हणून आम्ही जात नाही असं कोणी असेल तर कृपया आपण इथे श्रेया मॅम आहेत, श्रेयाला रिक्वेस्ट आहे की ज्यांना कोणी 1-2 हात वर झाले, ज्यांना नंबर मिळालेला नाही आहे त्यांच्या मॉडेलचा नंबर, सो त्यांना तो नंबर मिळावा. आणि हा रजिस्ट्रेशनचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. तुमचं नाव, तुमचं मॉडेल, तुमची शाळा आणि तुमचं संबंधित कॉन्टॅक्ट नंबर जे काही आहे ते काउंटरवर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. कारण अल्टिमेटली हा मॉडेल्स, नंबर ऑफ मॉडेल्स, नंबर ऑफ प्रेझेंटिंग पर्सन, या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं नोंदणीकरण होणं अत्यावश्यक आहे. पुनश्च एकदा यानंतरही या सुंदर अशा रेकॉर्ड इव्हेंटला व्हिजिट करणारे, प्रत्येक मॉडेलला वैयक्तिक भेट देणाऱ्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत करत आहोत. वर्धा जिल्ह्यातील ऐतिहासिक या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या आपण सर्वांचंही पुन्हा एकदा मी पल्लवी पुरोहित मनापासून स्वागत करते. खूप वेळापासून आपण टाळ्या वाजवलेल्या नाहीये. अनिशसाठी, आजीसाठी सुद्धा आपण टाळ्या कमी वाजवत आहे, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा गजर
आणि प्रसन्नता जी आहे हे आनंदाचं वातावरण अधिक वृद्धिंगत हो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू अ व्हेरी 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 गुड लक. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. छान प्रेझेंट करा. हा रेकॉर्ड आज आपण सेट करणारच आहोत. अजून आपल्याला त्यांच्याकडून कन्फर्मेशन यायचं आहे. असं समजू नका की सगळी तयारी आहे, ढीग आहे सर्टिफिकेटचा, माझं मेडल त्याच्यामधलं कितवं, माझं सर्टिफिकेट. नो, हे सगळं तेव्हाच इश्यू केलं जाईल जेव्हा त्यांच्याकडून आपल्याला सिग्नल येईल की येस इट्स डन, इट्स परफेक्टली ऑल राईट. कारण प्रत्येक मॉडेलला आम्ही वैयक्तिकरित्या ऑब्झर्व केलेलं आहे आणि ते प्रेझेंटेशन, त्या प्रेझेंटेशनचं मेन प्रेझेंटेशनसुद्धा वर्ल्ड रेकॉर्डकडे जाणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड जे हँडल करत असतात त्या सर्व डिग्निटरीजकडे जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सिग्नल मिळेल आणि नंतर आपण सगळ्यांना वितरित करू शकू. सो परीक्षा संपलेली नाही. पालकांनाही या ठिकाणी बोलवते आणि त्याचबरोबर मी या संपूर्ण आयोजनामध्ये जो महत्त्वाचा भाग, जो जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएटचा आहे, त्या डाएटचे प्राचार्य डॉक्टर मंगेशजी घोगरे सर यांना मंचावर येण्याची विनंती करते. डॉक्टर मंगेश घोगरे सर, आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. त्याचबरोबर मी विनंती करते सन्माननीय रोकडे सर, लायन्स क्लब समाजात आपण अनेकविध उपक्रमांना बघत असतो आणि काही सामाजिक संस्था या उपक्रमांना आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. स्वतःबरोबर आपण स्वतः जगत असताना समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून अनेक संस्था कार्य करतात. त्यातलं लायन्स क्लब हे आपल्या वर्धेला सुपरिचित आहे. सन्माननीय लायन्सचे रोकडे सर यांना विनंती आहे मंचावर आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर संजय अदमाने सरांना. डॉक्टर संजय अदमाने सर, आपणासही विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन मानाचं स्थान स्वीकारावं. त्याचबरोबर विनंती आहे अनिश खेडकर याला, अनिश आणि त्याचे पालक, आपणासही विनंती आहे आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. कारण तुमचं जे काही गाईडलाईन आहे, एखाद्या मुलाला कसं मोठं करावं, कारण प्रत्येक आई, प्रत्येक पालक काही ना काही नाविन्यपूर्ण आपल्या मुलाच्या बाबतीत नेहमी प्रयत्न करत असते, एक्सपेरिमेंट करत असते. तुम्ही ज्या पद्धतीचे काही मुलाला शिकवण्यासाठी, संगोपनासाठी त्याच्या पालकांनी आणि शिक्षकांनी जे काही केलं आहे ते सगळं आम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. पण आता मात्र वेळ आलेली आहे अनिश खेडकरला सन्मानित करण्याची. त्याच्या पालकांचं एकदा जोरदार टाळ्या आपण गुगल बॉय ऑफ नागपूर अनिश खेडकर याचं टाळ्या वाजवून कौतुक करूया. मॉडेल्स प्रेझेंट करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही टाळ्यांचा गजर करण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्यांचा गजर संपूर्ण या सभागृहामधून येऊ द्या. आणि मी तीनही मान्यवरांना, डॉक्टर मंगेश घोगरे सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर मी विनंती करते रोकडे सर, लायन्स क्लबचे रोकडे सर आणि डॉक्टर संजय अदमाने, या तीनही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अनिशला आणि त्याच्या पालकांना सन्मानित करूया. आजच्या या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये तुमचं असणं हे खूप या कार्यक्रमांची उंची वाढवणारं आहे आणि म्हणूनच गुगल बॉय ऑफ नागपूर अनिश खेडकर. क्या बात है, जोरदार टाळ्यांचा. कम ऑन, इट्स अ बिग टाइम टू सेलिब्रेट childhood and his all enthusiasm. त्याचबरोबर त्याचं कर्तृत्व, त्याची हुशारी साजरा करण्याची ही वेळ आहे आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला सन्मानित केलेलं आहे. त्याचं IKS ज्ञान सर्टिफिकेट आपण त्याला या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलेलं आहे. आणि आता जसं मी म्हटलं की शुद्ध खेडकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. तुमच्या सगळ्यांशी ते आपला अनुभव या ठिकाणी शेअर करतील आणि थोडंसं मार्गदर्शनही करतील अशी त्यांना विनंती. कल्याणी खेडकर मॅडम. मी कल्याणी अनुपम खेडकर, अनिशची आई.
आणि खरं सांगायचं तर सगळ्यात पहिले मी सूरज सर आणि पल्लवी बोधिले मॅडमला खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिला. आणि आज लहान मुलं तर लहान, पण आज आमच्यासारख्या मोठ्यांनासुद्धा या छोट्या छोट्या मुलांच्या मॉडेल्सवरून बरंच काही शिकायला मिळालं. त्यांच्या या सगळ्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊन जाऊ देऊ आपण. असं म्हणलं की तुम्ही मुलांना जेवढं लहान एजमध्ये घडवा तेवढे ते लाईफ लॉंग घडतात, म्हणजे आयुष्यभराकरता ते त्यांच्यासोबत असतात. जसं आपण म्हणतो की 8व्या वर्षापर्यंत तुम्ही लहान मुलांना जे काही शिकवाल चांगलं, ते त्यांच्यासाठी आयुष्यभर एक शिदोरी म्हणून त्यांच्यासोबत राहते. त्यामुळे 8 वर्षापर्यंत आपण आपल्या बाळांना जेवढं देऊ, आपले लहान मुलं कधीही थकत नाही. ते इतके एनर्जेटिक असतात की तुम्ही त्यांना जेवढं शिकवाल ते सगळं आनंदाने ॲब्झॉर्ब करायला रेडी असतात. यासाठी मला माझ्या सगळ्या परिवाराकडून या गोष्टीकरता बराचसा सपोर्ट मिळाला. माझे सासरचे माहेरचे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं. माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केलं. अनिशा वडिलांनी मला याकरता बरंच सपोर्ट केलं की मी या फील्डमध्ये पुढे त्याला नेता यावं. आणि स्पेशल थँक्स मी माझ्या आईला देते, आई आणि वडिलांना, कारण त्यांच्या मेहनतीशिवाय अनिशा जिथपर्यंत पोचू नसता शकला. एकदा जोरदार टाळ्या आणि थँक्यू IKS, थँक्यू सेल इन्स्टिट्यूट, थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरं तर एक व्हिडिओ क्लिप मी बघितली होती, त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने एक छोटा इंटरव्ह्यू दिला होता. आणि तो इंटरव्ह्यू, अरे काजोल म्हटल्यावर सगळे माझ्याकडे बघायला आता इकडे तिकडे बघत होते. चित्रपटसृष्टी नायक नायिकांचं नाव घेतल्यावर अटेन्शन वाढलंय. क्या बात आहे, वा 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 वा. सो मला सांगायचं हे आहे की जेव्हा काजोलने एक इंटरव्ह्यू दिला, तर तो इंटरव्ह्यू एक ॲक्ट्रेस किंवा हिरोईन म्हणून, सेलिब्रिटी म्हणून तो इंटरव्ह्यू नव्हता. तो इंटरव्ह्यू एक आई म्हणून त्यांचा घेतला गेलेला होता. तर त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की बीइंग मॉम, म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं की तिने आपल्या मुलाला सगळं काही दिले, जे तिला नाही मिळालं ते सगळं तिने त्याला देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला किंवा तिला. हे सगळं करूनही प्रत्येक आईला उत्तम काही दिल्यानंतरही एक गिल्ट आईला कायम असतो की हे माझ्याकडून माझ्या मुलाला द्यायचं राहिलं. हे माझ्या आहे की नाही, इथे सगळे आई आहेत की ती मी इथे ट्विन्सची मॉम आहे, माझ्याकडे हे गिल्ट आहे की काहीतरी हे आहे जे माझ्याकडून माझ्या मुलाला द्यायचं राहिलं. तुमच्यापैकी किती जणी असं आहेत की हे सुद्धा मला माझ्या मुलाला अजून चांगल्या पद्धतीने करतात? प्रामाणिकपणे हात उंचवा, असं जर तुमची भावना असेल तर, की मला काहीतरी अजून माझ्या मुलाला देता आलं असतं. आणि मला असं वाटतं हे असायला हवं, कारण ते आहे तेव्हा तुम्ही अजून बेटरमेंटकडे जाऊ शकता. मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे त्यांचे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की मी सगळंच दिलं आणि मोकळी झाली. असं नाही, काहीतरी आहे जे अजून बाकी, आणि ते शोधत गेलं तर आपण मुलांना त्यांचं उत्तम भविष्य घडवण्यासाठी सगळ्या गोष्टी देऊ शकता. अगेन इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आणि अंडरलाईन करून, ते सगळं मटेरियलिस्टिक नाही. ते मोबाईल फोन्स, टॅब, विविध प्रकारच्या सुखसोयी नाही आहेत. ते आहेत त्यांना दिलेली नैतिक मूल्य, त्यांना दिलेलं मार्गदर्शन, त्यांना दिलेल्या जाणीवा, समाजाप्रती जी संवेदनशीलता आहे ती आई चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकते. ताई, थँक्यू सो मच फॉर युअर प्रेशियस गायडन्स. दिस मीन्स अ लॉट फॉर ऑल ऑफ अस. आणि एक अजून माझी विनंती आहे, लिनस क्लब ऑफ वर्धा आणि लायन्स क्लब ऑफ वर्धा यांचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह इथे असतील तर आपणास विनंती, कृपया आपण पुढे येऊन बसा. त्याचबरोबर विनंती आहे, आउटसाईड इंडस्ट्रीज मधून कोणी आलं आहे की आउटसाईड इंडस्ट्रीजमधून आजचे ही सुंदर आयोजनामागे मी जे म्हटलं की शिवधनुष्य पेलण्याकरिता ज्या काही समर्थ हातांनी आमच्या हाताला मजबूती दिलेली आहे, त्या सर्व हातांचा गौरवसुद्धा आज करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी विनंती करते, आउटसाईड इंडस्ट्रीमधून कोणी आलेले असेल तर त्यांनी मंचावर यावं. आपला सन्मान करण्याकरिता आमची सर्व मंडळी या ठिकाणी सज्ज आहेत. आउटसाईड इंडस्ट्रीज महिंद्रा शोरूमचे, आउटसाईड इंडस्ट्रीजचे, आउटसाईड फॅमिलीपैकी कोणी असेल तर आपण पुढे यावं. लायन्स क्लबचे एक मोठे पिलर या ठिकाणी आहेच, पण या व्यतिरिक्त लायन्स क्लबमधून कोणी आलेलं असेल तर आपणास विनंती, कृपया आपण मंचावर यावं. कारण या इतक्या मोठ्या आयोजनाला
आपला जो हातभार आहे त्या हातांचा पुन्हा पुन्हा सांगते की गौरव करणं हे या कार्यक्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं आहे. म्हणूनच विनंती आहे आपण कृपया मंचावर यावं आणि आपले हे हात आपल्या सगळ्यांना दिसू द्यावे, कारण देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हे देणारे हात आपल्या सगळ्यांचे व्हावे म्हणून त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. But success. So you all are very important for all of us. I request if any representative or any person from the Vidya Bharati, I'm requesting them to be on the stage. We are honored to felicitate you from this entire management team. पुढची एक सूचना, सर्व विद्यार्थ्यांना रिफ्रेशमेंट्स डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करायला आता हरकत नाही. ओके, सो थोडंसं छान रिफ्रेशमेंट घेऊन अजून फ्रेश होऊन जा. तुमचे टवटवीत आणि असे तेजाळलेले चेहरे जो रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांना सुद्धा आता पुन्हा फ्रेश होण्यासाठी आम्ही या ठिकाणी रिफ्रेशमेंटची अरेंजमेंट केली आहे. पुन्हा काही गोष्टींचं पालन करूया विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. कचरा करायचा, गोष्टी इकडे तिकडे टाकायच्या नाही, सांडलं चुकू नाही, मुळात सांडू नका. आपण सगळे मिच्युअर्ड मोठे झालेलो आहोत, आता ग्रोन अप आहोत, तर सांडायचं नाही हे लक्षात ठेवायचं. पण जर झालं तर जस्ट बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. तू नाही गिराया, मैंने नाही गिराया, तू चुका, असं काही करू नका. ते पटापट आपला इव्हेंट आहे. इट्स ऑल अबाउट अस आहे ना, हे दुसऱ्या बाहेरच्याचं कोणाचंच नाही आहे. रादर बाहेरचं कोणी नसतं, सगळे आपलेच असतात. कारण वसुधैव कुटुंबकम हे प्रत्येक शिक्षण संस्था तुम्हाला शिकवत असते. म्हणूनच आज आपण चर्खगृहापुरतं किंवा या सभागृहापुरतं जरी मर्यादित ठेवलं तरी आपल्याला हा इव्हेंट सक्सेसफुल वन करायचा आहे. रिफ्रेशमेंटचं डिस्ट्रीब्युशन होईल आणि आपण सगळी मध्ये बसलेली मंडळी जी अतिशय उत्साहाने आनंदाने या ठिकाणी आहात, तुम्ही सुद्धा तुमचा जो वेळ आहे तो सत्कारणी लावा. सोशल मीडियामुळे आजकाल तसं भेटणं होत नाही आहे, किटी वगैरे काही असेल, पण मला असं वाटतं की इथे असलेले शिक्षक त्यांच्या ज्ञानदानाच्या कर्तव्यातून, आणि ज्ञानदान तेव्हा करता येतं जेव्हा तुमच्या आढ्यात काहीतरी असतं, म्हणून तुम्हालाही सातत्याने अभ्यास करावा लागतो. म्हणून विसाव्याचे काही क्षण आता तुम्हाला तुमच्या कलिग्सबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर मिळाले. टू जस्ट हॅव व्हेरी गुड टाईम विथ देम, बिकॉज दिस टाईम इज अगेन अन इन्व्हेस्टमेंट फॉर द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट. महत्त्वाचं असतं, कारण संघटत्व हा आपला मूलमंत्र असून काहीतरी उत्तमाकडे जात असतो. आज आपल्याला ज्यांना सन्मानित करायचं आहे आशा इंडस्ट्रीजचे माननीय अवचट साहेब यांना मी मंचावर या ठिकाणी सन्मानाने आमंत्रित करते. माननीय सागरजी असतील तर त्यांनाही विनंती आहे, अथवा अवचट इंडस्ट्रीमधून कोणी या ठिकाणी असतील आशा इंडस्ट्रीजचे, त्यांना मंचावर आपण या ठिकाणी सन्मानाने आमंत्रित करत आहोत. या चरखागृहाच्या बाहेर आपण मध्ये पॅसेजमध्ये ई बाईक्सचं सुंदर असं प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे आणि त्याची माहिती सांगत आहेत ई बाईक्स विषयीची. तर अवचट इंडस्ट्रीज आयोजनामागे ज्यांची प्रमुख संकल्पना आहेत ते सूरज बोधिले सर यांनाही विनंती करते, कृपया आपणही मंचावर आसनस्थ व्हावं. खरं तर ते मंचावरच आहेत, पण प्रत्येक ठिकाणची छोटी छोटी नस कुठे कुठे काय काय होत आहे त्यांचं एक ऑब्झर्वेशन, एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन कसं होऊ शकतं त्याचं उदाहरण सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शाळा, महाविद्यालय यांना घेऊन आहे. सूरज बोधिले सर. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आशा इंडस्ट्रीज, अवचट इंडस्ट्रीजकडून ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभलं त्यांना आपण मान्यवरांच्या हस्ते आणि सूरज बोधिले सर यांच्या हस्ते सन्मानित केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. माननीय आले आज या ठिकाणी आपण करत आहोत
आपलं असणं आम्हाला खूप मोलाचं आहे. आप साथ दे तो कुछ और बात है. यूं तो एक पैर से भी चल लेते हैं लोग, यूं तो एक पैर से भी चल लेते हैं लोग, मगर दूसरा भी साथ. सन्माननीय सदस्य अधिकारी विद्याभारतीचे कोणी असतील तर आपणासही या मंचावर आम्ही मॉडेल्सना ॲक्च्युली मेंबर्स व्हिजिट करणार आहेत. सेवाग्राम, ज्या सेवाग्रामच्या भूमीमध्ये हे चरखागृह आपल्या महाराष्ट्राची शान मान म्हणून उभा आहे, त्या सेवाग्रामाला विनंती करेल की आपण हे हँडओव्हर करा. आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड हा अनाऊन्स होईल यासाठी आपण सगळेजण मनापासून प्रयत्न करूया, अपेक्षा करूया की पॉझिटिव्हिटी या वातावरणामध्ये निश्चितच ठेवूया. मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपण हे सगळं थोडं ॲडव्हान्समध्ये जोरदार. सेंट थॉमसचे विद्यार्थी कुठे आहेत? त्यांच्या शाळेचं सेकंड हायेस्ट पार्टिसिपेशन हे खरंच कौतुकास्पद आणि आमच्यासाठी सुद्धा गौरवाची बाब आहे. जिल्ह्याला माहिती असलेलं भारत ज्ञान मंदिरम स्कूल यांना ma'am or sir or whoever belongs to the institution is requested to hand over. We are handovering all the आणि विमान धर्मेश हे दोन पार्टिसिपेंट्स आहेत, स्पेशल पार्टिसिपेंट्स. आणि अतिशय छोट्या दोन विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि मॅडमने इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना इथपर्यंत सर्टिफिकेशन स्वीकारावं. सुशील हिम्मत सिंह का विद्यालय वर्धा. कोतारचे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेसाठी चेअर करत आहेत आणि मॅडमला विनंती आहे, कोतारच्या मॅडमला यस 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 थँक्यू की आपण मेडल आणि सर्टिफिकेट स्वीकारावं. पण आपण तयारी केलेली आहे की हा जल्लोष आपल्याला साजरा करायचा आहे. वी हॅव टू बी रेडी फॉर दॅट. महर्षी विद्या मंदिर वर्धा, महर्षी विद्या मंदिर वर्धा. नेक्स्ट महर्षी विद्या बॅकग्राऊंड म्युझिक दादा होत होते, कारण हा जल्लोष आहे, हा आनंद आहे. आम्ही तो होल्डवर ठेवलेला आहे कारण आम्हाला ऑफिशियल अजून सिग्नल आलेला नाही. मात्र आपण सगळेजण तयार आहोत या उत्साहाला आनंदाला साजरा करण्यासाठी. पुढील शाळेचं विद्यालय वर्धा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण रस्तीवारी पार्टिसिपंट विद्यार्थ्यांचे मेडल्स करता आमंत्रित करत आहोत. कोणीही सर्टिफिकेट घेऊन इथून जाणार नाहीये. इथे सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल च्या मॅडमसाठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट आपण करत आहोत. सरस्वती विद्या मंदिर स्कूल. सर्व शिक्षकांना आम्ही फोटोमध्ये कॅप्चर केलेले आहे. कोणी सर्टिफिकेट जी मोहता मॅडम मॅडम
मनापासून आपण स्वागत करत आहोत. सर्व प्रसार माध्यमांचे पत्रकार बंधू भगिनींचे मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. पुढील थँक्यू. शाळा सुद्धा आपण घेत आहोत. यशवंत विद्यालय सेवाग्राम. अच्छा, रिपीट एंट्री आहे, काही हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या पार्टिसिपेशनसाठी त्यांचा गौरव करत आहोत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व ऍक्टिव्हिस्ट कडून आपण वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय याची मान्यता, याचं थम्स अप, याचं ग्रीन सिग्नल कधी मिळतं याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहोत. सेंट अँथनी स्कूल वर्धा यांना आपण या ठिकाणी सर्टिफिकेट आणि मेडलसाठी आमंत्रित करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आर्मीची जी शाळा आहे त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह रुपये आला. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर जाऊ द्या. पुढील शाळा न्यू वर्धा. शाळेच्या रिप्रेझेंटेटिव्हला विनंती आहे. यानंतर स्कूल वर्धा. त्यानंतर समुद्रपूर ही शाळा आली आहे. काय नाव आहे शाळेचं? अगदी बरोबर, विद्याश्री स्कूल समुद्रपूर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये इथे आमंत्रित करूया. गुरुकुल पब्लिक स्कूल यानंतर या ठिकाणी त्यांचा शिक्षक येथील विनंती. गुरुकुल पब्लिक स्कूल. थँक्यू. डन. सेंट अँथनी स्कूल वर्धा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांनाही सर्टिफिकेट स्वीकारण्याकरता आमंत्रित करत आहोत. साऊंडचा आवाज थोडासा कमी करा, थोडासा कमी, हलकासा पण असू द्या बॅकग्राऊंडला. यस, रेडी रेडी. यस सर, बघा पुढे. सर इकडे बघा पुढची समोर. शाळा हिंगणघाट महेश ज्ञानपीठ स्कूल. या ठिकाणी आपण बोलवत आहोत. थँक्यू. नाही, सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे आणि त्यांना आपण सर्टिफिकेट सह बोलवणारच आहोत फोटोसाठी. या मंचाजवळ खूप गर्दी झाली. माझी विनंती थोडेसे मागवा, कारण मागे जे आहेत त्यांना व्यवस्थित दिसत नाहीये. सगळे मोमेंट्स कॅप्चर केलेले तुमच्यापर्यंत पोहोचणारी ही शाश्वती आहे, गॅरंटी आहे, खात्री आहे. तुम्ही त्यासाठी थांबून सेट झालेला नाहीये. आपल्या सगळ्यांचं एक किओस्क सेट झालं तर निगेटिव्ह मार्किंग होऊ शकतं, ते होऊ नये म्हणून कळकळीची विनंती आहे. आपण आतापर्यंत जो संयम आणि धीर दाखवला त्याची पुन्हा एकदा आम्ही आमच्याकडून आपल्याकडून सर, सर, अपेक्षा सर. ठेवत आहोत. कृपया आपण जिथे सर, होता सर, तिथे इकडे बघा. जाऊन उभे राहा. विद्यार्थ्यांनी आपल्या मॉडेल जवळ थांबणं गरजेचं आहे. Occupy your seats where you are for this presentation. त्याचे सर्टिफिकेशन आपल्याला होईल आणि ते डिस्ट्रीब्यूट तेव्हाच होईल जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डचं अनाउन्समेंट होईल. सो पिक्चर अभी
करूया. सर्व शिक्षकांनाच विनंती आहे आणि आयोजकांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक शाळेकडून एकाच शिक्षकाने यावा अशी ही वारंवार अनाउन्समेंट झालेली आहे. त्यामुळे आपण थोडंसं पालन करूया सर्व सूचनांचं, जेणेकरून प्रत्येकाला समसमान अशी संधी मिळेल. विनंती आहे सर, आपण आसनस्थ व्हावं. आपलं मनापासून स्वागत आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा माननीय डॉक्टर महेंद्रजी गजभिये सर, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूया. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या ज्ञान महोत्सवमध्ये या कार्यक्रमाची अजून शान वाढलेली आहे. अर्थातच तुम्ही हिरोज आहात. तुम्ही या रेकॉर्ड इव्हेंटला अगदी त्या उंचीवर नेलेलं आहे. मात्र काही कौतुकाचे थाप देणारे आदरणीय मंडळी आज आपल्या बरोबर आहे. त्यांचाही आपण गौरव सन्मान करूया. माननीय अदलखीय सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सूरज गोविले सर यांना करते. आपण अदलखीय सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. ज्ञानवर्धन करणाऱ्या पुस्तकाला आपण सरांना हस्तांतरित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूया. माननीय सिंग साहेबांचंही स्वागत आपण आजच्या या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये करत आहोत. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं मनापासून स्वागत. माननीय सिंग साहेब यांचं मनापासून स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर पुढील शाळा ज्यांना आपण सर्टिफिकेट्स देण्याकरिता बोलत आहोत, आंबेडकर स्कूल हिंगणघाट शाळेच्या एका रिप्रेझेंटेटिव्हलाच आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. विद्यार्थ्यांसह नंतर त्यांचा सन्मान केला जाईल. विद्यार्थ्यांना सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश स्कूल वर्धा, इंग्लिश प्रायमरी स्कूल वर्धा, सरस्वती विद्यामंदिर. त्यानंतर तयार राहण्याची विनंती आंजीची गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल. की सुट्टीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या या विद्यार्थी दशेला त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा पाया समजून त्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना अशा रेकॉर्ड इव्हेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ते सहभागी करून घेतात आणि त्यासाठी स्वतःचाही अमूल्य वेळ देतात. म्हणूनच टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल आंजी. पुढील शाळा हिंगणघाट भारत विद्यालय मंदिर. काय नाही चालत आहे. हिंगणघाट भारत विद्यालय मंदिर. फ्लॅश सेल टाकावं लागतील त्याच्यात चांगलेवाले. शाळा SSM विद्यालया हिंगणघाट. थँक्यू. विद्यामंदिर वर्धा, सरस्वती विद्यामंदिर. यानंतर लिनेस क्लब वर्धाच्या आमच्या ज्या मैत्रिणी भगिनी आल्या त्यांना विनंती आहे, आपण आपलं जे मोलाचं सहकार्य या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटला लाभलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपणास हे प्रमाणपत्र देऊन आपला सन्मान करत आहोत. लिनेस क्लब वर्धा. लिनेस क्लब आपलं नाव आम्ही सकाळपासून, त्यामुळे जितके इथे असतील त्यांना विनंती आहे, लिनेस क्लब वर्धा यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचं असणं या संपूर्ण आयोजनामधला एक महत्त्वाचा भाग होता. त्यांच्या या सहकार्याकरता आज त्यांना आपण सर्व लायन्स कॉलेज प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, all the members, those who are on the dais, Lions Club, we are requesting you, sir, to be here to felicitate Lions Club. Such record event gave a big boost for the personality
are tomorrow's future. So खूप खूप धन्यवाद. RK ज्ञान मंदिरम पुलगाव सर्व शिक्षकांनाही हे सर्टिफिकेट आणि मेडल्स देत आहोत. हे मेडल्स आणि सर्टिफिकेट शिक्षकांपर्यंतच आता मर्यादित आहे, क्योंकि यस रेडी. रिकॉर्ड डिक्लेअर होना अभी. सो ऑल आर रेडी टू सेलिब्रेट. आपण सगळे तयार आहोत. फक्त महत्वाचं की 2 दिवसांची मेहनत जरी इथली असली तरी गेल्या अनेक दिवसांची मेहनत तुम्ही या मॉडेल्सना घडवण्यामध्ये घेतलेली आहे. गुरुकुल विद्यानिकेतन हायस्कूल यानंतर आपण आमंत्रित करतोय गुरुकुल विद्यानिकेतन. यशवंत विद्यालय वायगाव निपाणी. यशवंत विद्यालय वायगाव निपाणी. मी पाणी आहे तिथं पाणीच नाही. आपण थोडी मधली गर्दी कमी केली तर शिक्षकांना वेळेत स्टेजवर येता येईल आणि आपला वेळ वाचेल. माझी विनंती आहे, मधली गर्दी आपण थोडीशी सगळे सुजाण नागरिक आहोत, सुजाण आणि या ठिकाणी आमंत्रित आपण सगळी मंडळी आहात. या ग्रँड अशा इव्हेंटला तुमच्या सगळ्यांचं येणं हे शाबासकी आहे आयोजकांसाठी आणि सगळ्या ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. ही शाबासकीची थाप आम्हाला निश्चितच हवी आहे, पण आपलं थोडं सौजन्य आम्हाला निश्चितच अपेक्षित आहे. आपण मध्ये गर्दी करू नये ही विनंती. नेक्स्ट स्कूल गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल सेलू. To be on the stage. मोक्षदा ही 2 वर्षाची मुलगी आहे. इथे कुठे फिरत आहे मोक्षदा, तू स्टेजवर ये. तुला आम्ही स्टेजवर या ठिकाणी आम्हाला तू हवी आहेस मोक्षदा. गर्ल ऑफ 2 years एज. वर्धा KDM पब्लिक स्कूल वर्धा. विद्यानिकेतन स्कूल आरवी. मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. न हारूंगा न थकूंगा मैं, ये किसी और से नहीं खुद से वादा किया है. अशी सगळी तुम्ही मंडळी आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारे या मंचावरचे सर्व दिग्गज. स्कूल ऑफ ब्रिलियन्स ज्युनियर कॉलेज वर्धा. सर बघा पुढे. विद्यानिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल. निर्मल इंग्लिश स्कूल आरवी. RK हायस्कूल पुलगावचे सर्टिफिकेट इथे पुन्हा आले, त्यांना मान्यवरांच्या हस्ते ते हवे आहेत. माझी विनंती आहे पुनश्च आपण त्यांना देणं. RK हायस्कूल भवन्स लॉयड्स विद्यालय. भवन्स लॉयड्स विद्यालय.
माननीय थँक्यू. शिक्षणाधिकारी साहेब महेंद्रजी गजभिये सर आणि त्याचबरोबर लायन्सचे प्रेसिडेंट रोकडे सर आणि सर्व डिग्निटरीजच्या हस्ते आपण शाळांना त्यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी हे प्रमाणपत्र इकडे वा असे आणि मेडल्स हँडओव्हर करत मॅडम आहोत. इकडे सरका मागे. नेहरू विद्यालय सालोड हिरापूर. नेहरू विद्यालय सालोड हिरापूर. तरी माझी विनंती आपण त्या सूचनांचं पालन करूया. केवळ शिक्षकांनीच मंचावर या. तुम्ही इथे आल्यावर आम्हाला तुम्हाला सूचना द्यायला छान वाटत नाही आहे. माझी विनंती आहे सर्व शिक्षकांना की आपण केवळ इथे 2 विद्यार्थी असतील तरी शिक्षकांनीच यावं. नेहरू विद्यालय सालोड हिरापूर. यशोदीप स्कूल वर्धा. माझी विनंती आहे इथे सेल अकॅडमीचे परागजी सोमण सर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय सीईओ साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. माननीय सीईओ साहेब श्री परागजी सोमण, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि या संपूर्ण आयोजनामागचं एक मोठं असं स्वप्न ज्यांनी पाहिलं सूरज गोखले सर या ठिकाणी स्वागत करत आहेत. माननीय सीईओ साहेब श्री परागजी सोमण सर, प्रशासक तथा मुख्य. बिग बंच ऑफ सर्टिफिकेट्स इज बीइंग इश्यूड फ्रॉम ऑल द डिग्निटरीज ऑफ द राइट्स. मी विनंती करते कस्तुरबा स्कूलला मोठा बंच कारण जोरदार टाळ्या. वेल ऑन ऑल द स्टुडंट ऑफ द स्कूल. बिग राउंड ऑफ ग्रँड अप्लॉज या ठिकाणी व्हायला हवं कारण तुमचं पार्टिसिपेशन या संपूर्ण आयोजनाला खूप मोठा असा दर्जा प्राप्त करून देत आहे. माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा डॉक्टर महेंद्रजी गजभिये सर यांना विनंती आहे की आपण हे सर्टिफिकेट द्यावं. नेक्स्ट स्कूल वर्धा, सेंट चावरा स्कूल वर्धा. आपल्या सहभागाकरता आपण आम्ही सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचंही कौतुक करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर चन्नावार्स ई विद्या मंदिर वर्धा. पुढील सन्मान आपण ज्या विद्यालयाचा करत आहोत विद्या मंदिर वर्धा या ठिकाणी आहेत. स्कॉलर सिंगणघाट राहुल समर्थ सोरटे. स्कूल ऑफ स्कॉलर सिंगणघाट. थँक्यू. गुंजन दिलीप बोरकर, सक्षम विद्या मंदिर. स्कूल सर 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 एक सेकंड. होल्ड. सक्षम विद्या मंदिर. थँक्यू. समर्थ नमस्कार. अजून कोणता डिक्लेअर व्हायचा बाकी आहे त्यामुळे हे आपल्यापर्यंतच ठेवाल. मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपण ते आता विचार. बाळा इकडे बघ समोर. थँक्यू. गेली 2 दिवस आपण हा ज्ञानाचा जो अग्निहोत्र संस्था महाविद्यालय आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्याने आणि अर्थातच सेल अकॅडमी गृहामध्ये कालपासून आयोजित केला आहे आणि सातत्याने तुमच्या निर्णयांची अंमलबजावणी करणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुणांचं चांगल्या पद्धतीने रुजवत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आपल्या वर्धा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय डॉक्टर महेंद्रजी गजभिये सर, आपणास विनंती आहे कृपया आपण या कार्यक्रमामध्ये या समारोहामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमंत्रित करत आहोत
शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माननीय महेंद्रजी गजभिये सर यांना टाळ्यांचा गजर कमी पडलेला आहे. सनशाईन सेल फाउंडेशन त्याचप्रमाणे शिक्षण विभाग वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारमंडळ उपस्थित असलेले जिल्हा परिषद वर्धाचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन साहेब, त्याचप्रमाणे डाएट वर्धाचे प्राचार्य गोगरे साहेब, म्हणजे उपस्थित माझे सर्व सहकारी, सर्व शिक्षक बंधू आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जन्मलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, वर्धा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये आज एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्यासाठी सनशाईन सेल याच्या माध्यमातून IKS ज्ञान महोत्सव आज आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमलेला आहात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये जे काही मॉडेल्स तयार केलेले आहेत त्या मॉडेल्सच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या नॉलेज आणि त्यांचे अप्लिकेशन याचं एक चांगलं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघायला भेटलं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नॉलेजची ओळख एकमेकांना झाली. त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जो एक्सपोजर भेटला त्याच्यासाठी सुद्धा मी आयोजकांचे अभिनंदन करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षण वर्ध्याच्या शिक्षण क्षेत्राच्या वतीने मी पुन्हा त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद देतो आणि पुढेही वर्धा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रासाठी याच प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामार्फत आयोजित होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. स्थापित करण्यासाठी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकदा मी अटेन्शन या ठिकाणी अपेक्षित आहे. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. आप रेकॉर्ड ब्रेक करने जा रहे हो. इथवर सुद्धा असणारे तुम्ही सगळेजण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या वर्धा जिल्ह्याला लाभलेले माननीय CEO साहेब, परागजी, सोमण साहेब, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अगदी काही काळापूर्वीच ते आपल्या वर्धेमध्ये रुजू झाले आणि कमी काळामध्येच त्यांनी आपल्या सगळ्यांची मनं कमावली आणि आपल्या सतत बाबतीत योग्य पद्धतीने हस्तक्षेप असतो, त्यांची नजर असते आणि म्हणूनच अशी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते तेव्हा आपल्या वर्धा जिल्ह्याला सर्वार्थाने आपण सुरक्षित आणि विकासाचं ध्येय गाठणार असं म्हणू शकतो. यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री पराग सोमण साहेब, भारतीय प्रशासनिक सेवा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूया. काय चालेल, मला काय बोलावं सुचेना कारण निम्म ऑडियन्स जे पॅरेंट्स आहेत ते फक्त आहेत माझ्याकडे आणि मुलंही त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी आहेत. आता संयोजकांनी मला विनंती केली की आपण 2 शब्द बोला, तर 2 शब्दातच मी बोलतो. अतिशय चांगला उपक्रम आपण इथं केलेला आहे. शिक्षण विभाग हा जिल्हा परिषदकडे असल्यामुळे त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून या कार्यक्रमाला आलो. अतिशय स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी आपण राबवतात. मोठ्या उत्साहाने मुलांनी वेगवेगळी मॉडेल तयार केलेली आहेत आणि आय होप की तुम्हाला आज जे तुमचं टार्गेट आहे ते पूर्ण होईल अशा मी अपेक्षा बाळगतो. सर्वांना शुभेच्छा देतो कारण त्यात बोलून काही उपयोग नाही आहे कारण निम्मा 1/4 सुद्धा ऑडियन्स ऐकण्याच्या तयारीत नाही आहे. त्यामुळे सर्वांना परत मनापासून शुभेच्छा आणि आपलं टार्गेट अचीव व्हावं याबद्दल पुन्हा एकदा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हा जो प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे याच्यात आपल्याला भरघोस यश मिळो एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि ज्यांनी भाग घेतलेला आहे याच्यात सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आपल्या मोलाच्या शुभेच्छांकरता आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. टाळ्यांचा गजर कमी झाला, इतकी गर्दी आहे आणि टाळ्या मात्र अगदी 2-4 मोजक्या येतात. कोणाकोणाला वाटतं की आपण
वाजवावी. म्हणजे ज्यांना वाटत नाही त्यांच्या टाळ्या आम्हाला दिसतील न वाजलेल्या. किती लोकांना वाटतं की रेकॉर्ड आपण ब्रेक करणार आहोत ते टाळ्या वाजत राहू देतील? किती लोकांना वाटतं? हात वर करून भारत माता की. गजर जितका मोठा आहे तितका टाळ्या कमी पडल्या. वाजत राहा टाळ्या. हात दुखू द्या, काही हरकत नाही. आपण बऱ्याच तासांपासून एका हॉलमध्ये आहोत. थोडा हातांचं व्यायाम वगैरे छान. कॅमेरा तुमचं सगळ्यात हात वर करून. ज्यांचे हात खाली आहे त्यांचे सर्टिफिकेट आम्ही शिक्षकांकडून घेऊ, कारण आमच्याकडे एवढे कॅमेराज आणि स्कॅनर्स आहेत. थँक्यू सो मच. यानंतर पुढील काही सूचना मी इथे सांगणं विनंती करते. तुमच्या माहिती आहे तरी व्हिजिट केलं आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल माननीय CEO साहेबांचं या ठिकाणी आपण मोमेंट देऊन त्यांचे आभार मानूया आणि या आजच्या ग्रँड इव्हेंटची एक आठवण म्हणून आपण त्यांना आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानपत्र या कार्यक्रमाची या ग्रँड इव्हेंटची एक आठवण म्हणून या ठिकाणी सस्नेह प्रदान करत आहोत. टाळ्यांचं जोरदार गजर होऊन जाऊ द्या. धन्यवाद सर. काही लोक खुर्चीमुळे मोठे होतात पण काही लोकांमुळे खुर्ची मोठी होत असते, असे हे सर्व पदाधिकारी सर. यानंतर माननीय गजभिये सर यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. माननीय महेंद्र गजभिये सर. हे आभार नाही तर आपल्या सगळ्यांमध्ये नवनवीन संकल्पनांना दुजोरा देऊन त्या संकल्पना मोठं करण्याचं कार्य. जोरदार टाळ्यांचं गजर होऊ जाऊ दे. परत एकदा जोरात IKS. परत एकदा IKS. आपण सगळे ज्ञान महोत्सवाचे पार्टिसिपंट आहोत, राईट? येस ऑर नो? त्याच्या खाली काय लिहिलंय? च्या आधी वाचायचं. च्या आधी परत काय लिहिलंय? एशिया बुक ऑफ. आणि नंतर इंडिया जॉग्राफिकली मोठा आहे की एशिया? काय वाटतं तुम्हाला आपलं नाव इंडियामध्ये आणि इंडिया नंतर एशियामध्ये आज मोठं होणार का वर्ध्याचं? नाव मोठं होणार का वर्ध्याचं? सकाळी 10 वाजेपासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मॉनिटरिंग सुरू आहे, बरोबर आहे? सगळीकडे पल्लवी मॅडम आणि सर ॲक्च्युएटर जे आहेत आपले याचे एशिया बुक ऑफ वर्ल्डचे फिरतात आहे. हार्टबीट सगळ्यांच्या वाढल्या आहेत का? वाढल्या आहेत का? बघा, आज आम्ही ॲट द एज ऑफ 35+ वर्ल्ड रेकॉर्डचा अनुभव करतोय. त्याच ठिकाणी तुम्ही ॲट द एज ऑफ 15, 20, 12, 10 वर्ल्ड रेकॉर्डचा अनुभव करता. त्याचे ॲड्रिनलिन आमच्यामध्ये 35 इयरच्या एजमध्ये चाललाय, ते तुमच्यामध्ये 10, 12, 15, 20 वर्षाच्या एजमध्ये चाललाय ॲड्रिनलिन, बरोबर? उत्साह असलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी आता श्वास रोखून एकच थॉट करू की आपलं नाव आता इथे काउंटिंग होईल सगळ्या पूर्ण मॉडेल्सचं, किती मॉडेल्स आहेत, आणि ते काउंटिंग झाल्यावरती आपल्याला एकच पॉझिटिव्ह थॉट करायचं आहे की आपलं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सोबत कशामध्ये यायला पाहिजे? इंडियामध्ये तर नाव आहेच, असेलच लोकांचं भरपूर रेकॉर्डसाठी, पण आज आपलं नाव कुठे होणार आहे? एशिया बुक ऑफ रेकॉर्ड. तर आपण सगळ्यांनी स्वतःलाच एकदा मॅडमच्या स्टाईलमध्ये टाळ्या वाजून कॉंग्रॅच्युलेट करायचं. मेक सम नॉईज फॉर युअरसेल्फ. जरी आज आपण मागच्या कालपासून इथे सगळे ऑर्गनाईज झालो, तरी या कार्यक्रमाच्या मागची पूर्ण प्रोसेस मला कदाचित तुमच्या समोर मांडायला आवडेल. तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल, इच्छा असेल तर सांगतो, नाही का? की हा जो आता तुम्हाला अवॉर्ड होणार आहे, जस्ट काही ॲक्च्युली ज्या आम्ही क्रायटेरियाजमध्ये वर्ल्ड रेकॉर्डचं हे रजिस्ट्रेशन केलं होतं, तर त्यामध्ये तुम्हाला आता सर्टिफिकेट्स तुमच्या हातावर असतील, तुमच्या जवळ असतील. त्यामध्ये लाईन आहे, एक सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे. कोणी वाचून सांगेल का बरं? एखादी विद्यार्थी कुठल्या क्रायटेरियामध्ये आपला वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे?
ॲनिवन विद्यार्थ्यांपैकी मी माईक देऊ इच्छितो. समन वॉन्ट्स टू रीड फ्रॉम द लाईन ऑफ द सर्टिफिकेट. ओके, माईक द्याल. अक्षरा माईक द्या. जस्ट रीड द लाईन्स ऑन द सर्टिफिकेट इटसेल्फ. Who is ready to read? Yes, she is. Enthusiastically in Grand IKS Gyan Mahotsav on 13-14 September 2025 at Charkagruha, Varda. The never before event successfully made simultaneous record in the prestigious Asia Book of Award and the Asia Book of Record. The record attempt is registered under the title Maximum Unique India Knowledge System IKS model represented by student in a day. Sunshine Cell Foundation gratefully acknowledge your valuable contribution to the record making event. ओके Thank you. ओके, मी फक्त लाईन सांगितलं. हा थोडा प्रकार आहे मला वाटतं स्कूलमध्ये पण चला प्रोसेस थोडीशी मी सांगतो कशी ही कल्पना आली आणि कुठल्या क्रायटेरियामध्ये आपण सगळे इथे मागच्या 2 दिवसापासनं मेहनत घेतो आहे, कुठल्या प्रोसेसमधून आपण गेलो आणि आपल्याला काय अवॉर्ड झालं ॲक्च्युली है ना. तर मॅक्झिमम मॉडेल्स प्रेझेंट इन द IKS कन्सेप्ट आहे ना इन अ डे. आणि जे मॉडेल्स आहेत या क्रायटेरियामध्ये जजेस जस्ट तुमच्या मागेच त्यांचं इव्हॅल्युएशन चालू आहे. ईच अँड एव्हरी मायन्यूट गोष्टी त्या ऑब्झर्व करतात. जर त्या मॉडेलचा क्रायटेरिया त्या कॅटेगरीमध्ये असेल तरच तो आपल्याला अवॉर्ड होईल. ॲक्च्युली बघा मागच्या 14-15